नमस्कार, मी प्रियंका गडवे. MCN न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत बालरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुनील जाधव सर. सर नमस्कार. अर्थातच आता बालक दिन आहे आणि बालक दिनानिमित्त हा विशेष इंटरव्ह्यू आम्ही घेत आहोत. JJ+ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर बालरोग तज्ज्ञ आहेत. सर 1 ते 5 वयोगटातील मुलं म्हणावे किंवा मग त्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी आपण कशी घेतली पाहिजे? आता तुम्ही जसं म्हटलात 1 ते 5 आपण 1 ते 5 का विचार करतो हा एक सगळ्यात पहिला प्रश्न आहे. कारण 1 ते 5 हे फार नाजूक वय असतं. 1 ते 5 वर्ष वयोगटामध्ये आजार होण्याचं प्रमाण जास्त असतं. जसं मी म्हटलं नाजूक असतं. नाजूक असलं म्हणजे काय की रोग प्रतिकार क्षमता जी असते ती कमी असते. इम्युनिटी ज्याला आपण म्हणतो थोडक्यामध्ये. तर ह्या 1 ते 5 वर्ष वयोगटामध्ये काळजी घेणं फार गरजेचं असतं. आपण जसं बघतो हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही कधी आलात लहान मुलांच्या तर तिथे तुम्हाला 1 ते 5 वर्षातलेच जास्त मुलं दिसतात. कारण ते जास्त आजारी पडतात आणि नॅचरल आहे की जर नवीन मूल म्हणजे नवीन पेरेंट्स असतात, पालक असतात, जर लहान बाळाला काही जर झालं, काहीतरी त्रास झाला तर सगळं अख्खं घर डिस्टर्ब होतं आपण बघतो. त्यामुळे हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे की 1 ते 5 वर्ष वयोगटाच्या मुलांमध्ये आपण कशी काळजी घ्याल जेणेकरून त्याला कमीत कमी हॉस्पिटलमध्ये जायची गरज पडेल. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बाळाची आहार, सर्वात पहिला पॉईंट म्हणजे त्याला काय देत आहे. 1 ते 5 वर्ष वयोगटामध्ये आपल्याला जसं माहिती आहे की आपण 0 ते 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचं दूध देतो. बरोबर. म्हणजे आईच्या दुधाव्यतिरिक्त त्याला दुसरं कशाचीच गरज पडत नाही. ज्याला आपण नॅचरल थिंग म्हणतो. कुठलाही प्राणी असेल ते त्याला आईचं दूधच लागतं पहिल्या 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्यापर्यंत आपण पाणी सुद्धा देत नाही, त्याची गरज नसते. कारण दुधात त्याला जे काही गोष्ट लागते ते सगळं मिळतं 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्यानंतर त्याला हळूहळू आपल्याला वरच्या गोष्टी द्यायला लागतात. जसं वरचं दूध आहे किंवा वरणाचं भाजीचं पाणी, लिक्विड्स आम्ही म्हणतो. म्हणजे त्याला आम्ही विनिंग फूड असं आम्ही म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण वरच्या गोष्टी आपण जे डेली घरी खातो त्यातल्याच काही गोष्टी पण पातळ प्रमाणामध्ये, द्रव्य प्रमाणामध्ये आपण लहान मुलांना देतो. आणि मग हळूहळू जसं लहान मूल मोठं व्हायला लागतं, खेळायला लागतं, फिरायला लागतं तर त्याची गरज वाढत जाते. म्हणजे त्याला एनर्जी जास्त लागते. एनर्जी जास्त लागली म्हणजे आपल्याला त्याला नॅचरल फूड किंवा आहार जास्त द्यायला लागेल. मग तुमच्या घरचं तुम्ही तुमच्या घरी जो आहार घेतला जातो तोच तुम्ही द्या. मला इथं सांगावंसं वाटतं की आता जर तुम्ही TV ऑन केला किंवा मार्केटमध्ये गेले तर बेबी फूड्स म्हणून खूप तुम्हाला ॲडव्हर्टाईज मिळेल. पण शक्यतो बेबी फूडची कुठल्याही बेबी फूडची गरज नसते. तर तुमच्या घरी जे बनतंय तेच व्यवस्थित साफ स्वच्छ बनवून त्याला खाऊ घालणं हे महत्त्वाचं आहे. आणि शक्यतो जंक फूड किंवा फास्ट फूड याच्यापासून लांब ठेवलं. तर हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग म्हणजे आहार. नक्कीच आपल्या सर्व पालकांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा जो आपण म्हणू शकतो तो आनंदाचा क्षण आणि सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ही लहान मुलांची किंवा आपल्या पाल्यांची असते. सर जसे जसे मुलं मोठे होतात तशी तशी त्यांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ देखील होते. तर त्या संदर्भात आपण काय सांगू शकतात? जसे की त्यांचे विकासांचे जे काही टप्पे आहेत ते कसे असतात? बरोबर. तर आता जसं एक लहान बाळ जन्माला येतं तर त्याला आम्ही म्हणतो की ते एक असा प्लेन पेपर असतो, कोरा कागद असतो. म्हणजे आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण बघतो की ते लहान बाळ एक एक गोष्ट शिकायला लागतात, एक गोष्ट आत्मसात करतात. तर आम्हाला ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिसमध्ये आम्हाला नेहमीच प्रश्न येतो ज्यावेळेस लहान बाळाला घेऊन आई येते, बाबा येतात, त्याचे पेरेंट्स येतात, तर माझं बाळ हे व्यवस्थित त्याची वाढ बरोबर होते की नाही, शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, ही वाढ बाळाची बरोबर होते का नाही याची चिंता सगळ्यांनाच असते. मग प्रत्येक आई जास्त करून म्हणतेच की बाळाची उंची वाढत नाही, बाळाचं वजन वाढत नाही आहे, बाळ बघत नाही किंवा काही गोष्टी असतात. पण आपल्याला हे लक्ष घ्यायचं की तुम्ही बाळ जन्माला आल्यानंतर काही वयानंतर काही गोष्टी डेव्हलप होतात. हे नैसर्गिक आहे. तर त्या नॅचरल गोष्टीमधून आपल्याला त्या बाळाकडे बघायचं आहे. बाळ असं अचानकपणे तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार सगळं काही करणार नाही. तर त्या एक वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला बाळाची डेव्हलपमेंट बघावी लागते. सर जसं की आपण सांगितलं होतं की यामध्ये सुद्धा खूप काही स्टेप्स आहेत. त्यामध्ये हालचाली आणि भाषा यावर तुम्ही काय सांगताल? की म्हणजे लहान लेकरांची हालचाली आणि त्यांच्या भाषा ज्या आहेत त्या कशा आपण समजल्या पाहिजे किंवा त्या कशा समजून घेतल्या पाहिजे?
बरं, फार महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे हा. आता हालचाल म्हणजे काय, आम्ही त्याला आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये मोटर डेव्हलपमेंट म्हणतो. मोटर म्हणजे तुमचा स्नायू, तुमची हालचाल करण्यासाठी वापरली जाणारी जी प्रक्रिया, जे काही गोष्टी आहेत शरीरामध्ये, त्याला आम्ही मोटर सिस्टीम म्हणतो. मग त्यात स्नायू असतील, मग त्याच्यात नसा असतील, बऱ्याच गोष्टी आवडत असतात. तर लहान बाळ जन्माला आल्यानंतर झोपलेलं असतं, त्यानंतर हळूहळू ते आपले एक एक अवयव, एक एक शरीराचा एक एक भाग वापरून तो डेव्हलप होत असतो. तर सुरुवातीला आपल्याला एक 4 ते 5 महिन्यामधल्या बाळाला हे बघायचं की तो मान पकडतोय का. तर 4 ते 5 महिन्याचं बाळ मान पकडायला लागतं. 5 ते 6 महिन्याचं बाळ हे रोल ओव्हर म्हणजे उलटं पालटं पाठीवरून पोटावर वगैरे होण्याचा प्रयत्न करतो, किंवा काही बाळं होतात सुद्धा. 6 महिन्याचं बाळ हे आपलं सपोर्ट करून बसू शकतं, विथ सपोर्ट, म्हणजे आपण ज्याला त्याला आधार दिला तर तो व्यवस्थित बसू शकतं ते बाळ. त्यानंतर 8 महिन्याचं बाळ हे बिना आधाराचं बसू शकतं. 9 ते 10 महिन्याचं बाळ हे रांगायला लागतं. आपण बघतो की जसं एक छोटं 9-10 महिन्याचं बाळ झालं की ते असं पुढं ओढतं स्वतःला आणि रांगायला लागतं. 10 महिन्याचं बाळ हे बिना सपोर्टचं उभं राहतं. आणि 12 महिन्याच्या आसपास पहिल्या वाढदिवसाच्या याच्यामध्ये ते विदाऊट सपोर्ट थोडंसं स्वतःला बॅलन्स करतं, आणि हळूहळू 1.5 वर्षापर्यंत, 12, 13, 14 महिन्यापर्यंत मग ते हळूहळू चालायला लागतं, आणि 1.5 वर्षाच्या पुढे ते पळायला लागतं. तर ही एक मोटर डेव्हलपमेंट म्हणजे ज्याला हालचालीची प्रक्रिया टप्पे म्हणतो ती म्हटली जाते. सर, याचबरोबर जसं की आता तुम्ही सांगितलं की 1 महिन्यापासून किंवा एका दिवसापासून ते 1 वर्षापर्यंत बाळाची जी काही हालचाल असते, या हालचालीबरोबरच तो दिवसेंदिवस काहीतरी शिकत जातो, मग त्याची भाषा हळूहळू डेव्हलप होते. तर ती कशी डेव्हलप होते आणि ती कशी समजली पाहिजे? बरोबर आहे. आपण जसं लहान बाळाशी आपण बोलतो, बरेच जण आपण आपल्या घरी लहान बाळ आपण सगळ्यांनीच बघले, आपण सगळेच लहान बाळाशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तर सुरुवातीला जे असतं ते 3-4 महिन्यापर्यंत बाळ फक्त आ ई उ एवढंच म्हणतं. 6 महिन्यापर्यंत साधारणपणे आम्ही त्याला बॅबलिंग असं म्हणतो. बॅबलिंग म्हणजे आ आ ई ई बाबा असं ते एकच शब्द डबल म्हणतो. आपल्याला बघितलं असेल की ते बाळ आ ई बाबा दादा असं काहीतरी म्हणतं, पण त्याला मिनिंग नसतं. मिनिंग नसतं म्हणजे काय, तो काय बोलतोय हे त्यालाही मिनिंग नसतं, बाकीच्यांना नसतं. आणि मग हळूहळू जसं 1 वर्षापर्यंत बाळ यायला लागतं तसं त्याला एखादा शब्द उच्चारायला जमतो. म्हणजे जसं घरातल्या कुणाच्या व्यक्तीचं नाव बरोबर घेतो, म्हणजे आईचं नाव आई असेल, मम्मी असेल, मम्मा असेल, तर तो बरोबर घेतो, आणि त्या व्यक्तीला म्हणजे एक अर्थपूर्ण शब्द, म्हणजे थोडक्यात पहिल्या वाढदिवसाला ते अर्थपूर्ण शब्द बोलतं. 2 वर्षाला मग अशी त्याची ती जी काही व्होकॅब्युलरी किंवा आपण त्याची हे म्हणू शकतो ते वाढत जाते, आणि 2 वर्षाला 2 ते 3 शब्दांचं वाक्य तू बोलू शकतो. 2 शब्दाचं, मला दे, हे घे, म्हणजे 2 शब्दाचं, आणि त्याची एक 5 ते 40 शब्दापर्यंत त्याची व्होकॅब्युलरी असते. आणि मग नंतर हळू 3 वर्षाला 3 शब्दाचं वाक्य, 4 शब्दाचं वाक्य, आणि मग तो स्वतः 4 वर्षापर्यंत एखादी गोष्ट सांगू शकतो. सर, एखादं नवजात बालकापासून ते सर्वांपर्यंतच एक सोशल डेव्हलपमेंट खूप जास्त गरजेची असते. जशी की आपण मोठ्या व्यक्तींना बघतो, त्यांना या सगळ्या गोष्टी समजतात, पण लहान लेकरांची सोशल डेव्हलपमेंट कशी असते, ती कशी वाढते? बरोबर आहे. सोशल म्हणजे काय की लहान बाळ हे काही एका पर्टिक्युलर वयापर्यंत स्वतःमध्येच असतो. म्हणजे त्याला आजूबाजूला काय चाललंय त्याच्याशी घेणं देणं नसतं. त्याला जास्त करून भूक लागली तर रडणं, सू लागली तर रडणं, अशा ह्या 2-3च गोष्टी असतात. पण साधारण आपण बघतो की 2 महिन्याचं जे बाळ असतं ना, ते आपल्या आईला बघून हसतं. तर ती सोशल आहे. म्हणजे ते बाळ आपल्या व्यतिरिक्त कोणाला तरी ओळखायला लागतं, आईच असते ते. तर आईला बघून ते हसतं. त्यानंतर 6 महिन्याच्या बाळामध्ये ना एक स्ट्रेंजर एन्झायटी म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे काय की 6 महिन्यापर्यंत बाळाला कुणी घेतलं तरी चालतं, म्हणजे ते काय फार जास्त रडत नाही. पण 6 महिन्यानंतर त्याला समजतं हा माझा आहे, हा माझ्या घरचा आहे, हा बाहेरचा आहे. म्हणजे जर एखादी अपरिचित व्यक्ती असेल तर त्यांनी जर घ्यायचा प्रयत्न केला तर बाळ खूप रडतं आणि रेजिस्ट करतं. त्याला आम्ही स्ट्रेंजर एन्झायटी म्हणतो. त्यानंतर हळूहळू मग एक टप्पे होत जातात सोशलमध्ये. मग बाळ इंटरॅक्ट करायला लागतं, मग बाळ खेळायला लागतं 8-1 महिन्यापासून. आणि मग हळूहळू त्याला रोल प्ले किंवा प्रिटेंड प्ले म्हणून एक गोष्ट असते की ते एक साधारणपणे 1.5 वर्षाचं बाळ व्यवस्थित खेळू शकतं. म्हणजे एखाद्या बाळाला सांगितलं की तू आता आई कशी करते, बाबा कशी करतात, किंवा बाहुलीला घेऊन तिला आंघोळ घालते, किंवा एखादं 2-4 भांडी घेऊन आई कसं करते तसा स्वयंपाक करायला लागते. तर ते एक प्रिटेंड प्ले किंवा रोल प्ले ती करायला लागते 1.5 वर्षापर्यंत.
बरोबर सर. यासोबतच दिवसेंदिवस लहान लेकरांची जी दृष्टी असते ती देखील डेव्हलपमेंट होते. तर ती लहान लेकरं कसे ओळखतात, म्हणजे त्यांची सुरुवात कशी होते या सगळ्या गोष्टींसाठी, दृष्टीसाठी? बरोबर आहे. आपण बघत असो की जर एखादं लहान बाळ आई जर गेली तर एक 5 ते 6 महिन्याचं बाळ आई जिकडे जाईल तिकडे नजर फिरवते. बरोबर. कारण त्याच्यासाठी विश्व त्याची आई असते. म्हणजे त्याला डोळ्यांनी त्याची फिरवणं किंवा आईकडे बघणं किंवा एखादा आवाज झाला तर एक 6 महिन्याचं बाळ त्या आवाजाकडे मान फिरवते. तर साधारणपणे 5 ते 6 महिन्यापासून किंवा त्या आधी पण त्याला त्याचं जे व्हिजन असतं किंवा दृष्टी असते ती हळूहळू डेव्हलप होत जाते. आणि मग त्यानंतर काही दिवसांनी, काही महिन्यांनी त्याला एखादी कलरफुल गोष्ट दिली, रंगीत गोष्ट दिली तर ते एखाद्या बेरंग गोष्टीपेक्षा त्या रंगीत गोष्टीकडे जास्त आकर्षित होतं. एक 8, 9, 10 महिन्यापासून मग त्याला रंग थोडे थोडे कळायला लागतात. त्याला हलणारी गोष्ट कळते. मोबाईल किंवा टीव्ही आपण बघतो तर टीव्ही चालू झालं तर बाळ दुसरीकडे न बघता एकटक टीव्हीकडे बघतं, कारण त्याला ती गोष्ट आकर्षित करतं, ते रंग आकर्षित करतात. आणि सर डे बाय डे त्यांची ऐकण्याची जी क्षमता असते ती देखील वाढते. तर त्या संदर्भात आपण काय सांगता? बरोबर आहे. तर आपल्याला घरी बऱ्याच वेळेस काही आमच्या पालकांचा प्रश्न असतो, बाळाला ऐकू येतं की नाही, बाळाला दिसतं की नाही. तर तुम्ही त्या अशा वेळेस बघायचं की अचानकपणे काहीतरी आवाज झाला तर बाळ त्या साईडला बघतं. एक साधारणपणे 3 ते 4 महिन्याचं बाळ जिथे ज्या ठिकाणी आवाज होते त्या ठिकाणी मान वळून बघतं, म्हणजे त्याला ऐकू येते. असे मोठा आवाज झाला किंवा आईचा आवाज ओळखायला त्याला 5-6 महिने लागतात. 5-6 महिन्याला तो आईचा आवाज बरोबर ओळखतो. आईने आवाज दिला तर बरोबर तिकडे बघतो. असं. आणि सर लहान मुलांची आकलन क्षमता जी असते ती कशी असते? आकलन म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. म्हणजे ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, सामाजिक आहेत, हालचाली आहेत, भाषा, लँग्वेज आहे, ह्या सगळ्यांचं आकलन होऊन तो ज्या गोष्टी अर्थपूर्ण गोष्टी करायला लागतो त्याला आपण कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा म्हणजे जे आपण एक ठोकळ्या म्हणू शकतो ते तो बनवून ते एक आकार देतो, त्याला आपण कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो. अर्थातच सरांनी खूप छान माहिती सांगितलेली आहे, जी की एका दिवसाच्या बालकापासून ते 1.5 वर्षांच्या बालकापर्यंत, म्हणजे त्यांची भाषा, त्यांचं हालचाल, त्यांना ऐकू कशा प्रकारे येतं किंवा ते काय हालचाली करतात या सर्वांबद्दल. सर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सर लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सध्या काय केलं पाहिजे? आता सर्वांगीण विकास म्हणजे होलिस्टिक डेव्हलपमेंट. आपण बरंच आता ऐकतो की होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे तुमची आरोग्य म्हणजे एकतर बॉडी, माइंड आणि स्पिरिच्युअलिटी. लहान बाळाला सुद्धा आपण तिन्ही गोष्टी असतात, बॉडी असते, माइंड असतं, ब्रेन असतं आणि स्पिरिच्युअल सुद्धा असतात. लहान मुलं स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट सुद्धा असते. तर अशा केसेसमध्ये आपण बघितलंय की एक तर शारीरिक डेव्हलपमेंटसाठी आपण सगळेच झटतो. लहान बाळाला चांगल्यातलं चांगला आहार देणं, 6 महिन्यापर्यंत दूध, नंतर वरच्या गोष्टी, तर आहाराची काळजी सगळेच घेतात जवळजवळ. त्याच्यानंतर मानसिक म्हणजे काय की बाळाला त्याची जर तो रडत असेल किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीमुळे त्याला त्रास होत असेल किंवा एखाद्या व्यक्तीमुळे त्याला त्रास होत असेल किंवा एखाद्या घरामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात, काही घाबरतं बाळ, तर अशा वेळेस त्याला त्या गोष्टीपासून लांब ठेवणं किंवा सुरक्षित ठेवणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्याला हळूहळू त्याचं ब्रेन डेव्हलप व्हावं म्हणून त्याला वेगवेगळं स्टिम्युलस, म्हणजे काय की त्याला एखादं रंगीत गोष्ट दाखवणं, एखादं म्हणजे ज्याला आपण चित्र म्हणतो ते चित्र दाखवणं, जेणेकरून त्याला त्याची आकलन शक्ती आणि त्याची ब्रेन डेव्हलपमेंट होण्यात मदत होते. सर दिवसेंदिवस आपण आता बघत आहात की वातावरणामध्ये देखील बदल होतोय. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आता डेंग्यू, मलेरिया याची तापेची साथ देखील सुरू आहे. तर यामध्ये आपण घरगुती उपाय म्हणून काय काळजी घेऊ शकतो? आता घरगुती उपाय म्हणण्यापेक्षा हा आजार आपल्या मुलांना होऊच नाही यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता आपण जसं सगळ्यांनाच माहिती आहे की डेंग्यू आणि मलेरिया हे डासामुळे होतो. आता डेंग्यूची साथ भयानक चालू आहे, ज्याला आपण आम्ही एडिस इजिप्टी म्हणून एक डासाचा प्रकार असतो, तर त्यामुळे होतं. आणि हे डासाची जी रिप्रोडक्शन आहे ते एका पाण्यात साचलेल्या आणि थांबलेल्या पाण्यामध्ये होत असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला एकच करायचं आहे की घरामध्ये कुठेही असं साचलेलं पाणी असेल तर ते साफ करायचं आहे. जर तुम्ही पाणीच ठेवलं नाही, म्हणजे साचलेलं पाणी कुठे नसेल,
तर त्याच्यामध्ये डास होण्याची शक्यता फार कमी आहे. जसं अंगणात असते किंवा कुठंतरी आपण कुंड्या असतात तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी ठेवलेलं असतं. तर अशा वेळेस काळजी ही घ्यायची की एक तर त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे किंवा मग अजून एक प्रकार असतो की त्यामध्ये गप्पी मासे म्हणून आपण सगळ्यांना सांगतो की जिथे पाणी असेल, एखादं तुमच्या घरामध्ये ओपन टँक असेल तर त्यात गप्पी मासे ठेवा, जेणेकरून ते गप्पी मासे ते त्या एडिस इजिप्टी ज्या मच्छर असतात त्यांची अंडी खातात आणि त्याच्यामुळे त्यांची उत्पन्न किंवा प्रिप्रोडक्शन होत नाही. नक्कीच सरांनी जी माहिती सांगितलेली आहे यावर खूप सगळ्या उपाययोजना देखील गव्हर्नमेंट पण करत आहे आणि सरांनी पण तीच गोष्ट आपल्याला सांगितली आहे की ठिकठिकाणी जे काही डबके वगैरे साचतात पाण्याचे ते साचू दिले नाही पाहिजे म्हणून, आणि जेणेकरून आपल्या आरोग्याची देखील काळजी होते आणि लहान मुलांच्या आरोग्याची देखील काळजी होते. आणि सर, लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात आपण काय सांगताल? हो, हा तर फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपण बघतो की नॅशनल प्रोग्राम्स आहेत, सरकारच्या वतीने चालवणारे बरेचसे असे राष्ट्रीय कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो किंवा नॅशनल प्रोग्राम, त्यापैकी एक इम्युनायझेशन प्रोग्राम आहे ज्यासाठी सरकार खूप खर्च करतो. फार मोठे मोठे आणि महागाचे व्हॅक्सिन सरकार ह्या मुलांसाठी मोफतमध्ये देतात. तर आपल्याला ही कल्पना असली पाहिजे की कुठले व्हॅक्सिन किंवा कुठली लस ही कुठल्या वयामध्ये दिली गेली पाहिजे. ज्यावेळेस जन्माला येतं बाळ त्यावेळेस त्या जन्माला आल्यापासून जवळजवळ 10 वर्षापर्यंत, किंबहुना 5 वर्ष आणि 10 वर्षाचे 2 व्हॅक्सिन असतात. तर महत्त्वाचं म्हणजे 5 वर्षापर्यंत सर्व व्हॅक्सिन डोस दिले गेले पाहिजे. जसं आपण जन्माला आलेल्या बाळाला BCGची व्हॅक्सिन देतो. BCG आपल्याला माहिती आहे फार ट्युबरक्युलोसिस, म्हणजे आता जरी कमी दिसत असेल तरी अजूनही आपल्याला TB हा आजार दिसतो. त्याच्यासाठी BCG ही सगळ्यात परिणामकारक अशी लस आहे. नंतर पोलिओ ड्रॉप आपल्याला माहितीच आहे, सरकारने एक 20 वर्षामध्ये पल्स पोलिओ कार्यक्रम राबवून जवळजवळ पोलिओ हद्दपार केलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला एखाद्या वेळेस पोलिओ दिसू शकतो म्हणून अजूनही पोलिओचे ड्रॉप्स बाळाला दिले जातात. नंतर कावीळ आहेत, DPT, डिप्थेरिया, पर्टुसिस वगैरे. नंतर सगळ्यात जास्त आजकाल आम्हाला ह्या दिवसात पावसाळ्यात दिसतो म्हणजे इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन आहे, टायफॉइड व्हॅक्सिन आहे, मम्स, मिझल्स, रुबेला, असे जवळजवळ 25 व्हॅक्सिन्स आहेत जे बाळाला दिले पाहिजे. म्हणजे आम्ही त्याला बाळाचे कवच कुंडल म्हणतो. नक्कीच बाळाच्या आरोग्यासाठी लसीकरण देखील हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक पालकांनी आपल्या बालकांचे जे काही लसीकरण आहे ते न चुकता केलं पाहिजे. सर, मला एक महत्त्वाचं आणि सगळ्या पालकांसाठी म्हणावं किंवा लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे की मोबाईलमुळे मुलांच्या आरोग्यावर सध्या काय परिणाम होत आहेत? मोबाईलमुळे मुलांच्याच नाही सगळ्यांच्याच आरोग्यावर परिणाम होतो. पण मुलांच्या आरोग्यावर जास्त परिणाम यासाठी होतो की मुलं त्याच्या आहारी जातात. म्हणजे काय, थोडक्यात म्हणजे तुमच्या तिन्ही गोष्टी, शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, तिन्ही गोष्टीवर त्याचा परिणाम करतो. शारीरिक कसा, तुम्ही म्हणाल मोबाईलने शारीरिक कसा होतो, तर आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपल्या लहानपणी मोबाईल किंवा मीडिया काही नव्हतं. तर आपण मैदानी खेळ खेळायचो. लहान मुलं सगळे जास्तीत जास्त मैदानात दिसायचे. मग ते वेगवेगळे आपले देशी खेळ असतील, विदेशी खेळ असतील, आपण खेळायचो. त्याच्यामुळं आपली एक शारीरिक म्हणजे तंदुरुस्ती चांगली राहायची. आता आपण बघतो की मुलं हे मोबाईल हातात असेल तर दिवस रात्र ते एका काउचवर किंवा एका चेअरवर बसून ते मोबाईल खेळत असतात. त्यामुळं त्यांची शारीरिक हालचाल होत नाही. शारीरिक हालचाल न झाल्यामुळं बऱ्याचशा व्याधी आहेत त्याच्यामध्ये मुलांना होऊ शकतात. बाहेर गेलं नाही म्हणून कॅल्शियम डिफिशियन्सी किंवा ते व्हिटॅमिन D न मिळणं किंवा वजन वाढणं, बसून मुलांचे वजन पण वाढतात आणि त्याच्यामुळे त्याची इम्युनिटी कमी होणं, हे बऱ्याचशा गोष्टी होतात आणि वेगवेगळ्या व्याधी लहान मुलांना लागतात. सर, आपण आता सध्या बघतो की लहान लेकरं म्हणजे जे लहान मुलं असतात ते जेवण सुद्धा मोबाईल शिवाय करत नाही. तर अशा पालकांना तुम्ही काय सांगताल? आता ते सुरुवातीला आपण आता मुलांना दोष नाही देऊ शकत. आपण बघतो की ज्यावेळेस लहान बाळ त्रास द्यायला लागतं त्यावेळेस आई काय करते, पटकन त्याला TV लावून देते, TV समोर ठेवते आणि आपल्या कामाला जाते. किंवा मग एखाद्या वेळेस मोबाईल हातात देते, मोबाईल मध्ये काहीतरी कार्टून नेटवर्क वगैरे लावून त्याला कार्टून बघायला लावते आणि कामावर जाते. मग ती सवय आपणच लावतो. थोडा वेळ त्याला छान वाटतं, आईलाही वेळ मिळतं, घरकामालाही वेळ मिळतं. परंतु त्याऐवजी दुसऱ्या काहीतरी गोष्टीमध्ये बाळाला जर आपण व्यस्त ठेवलं, काही खेळणी दिली, काही रंग दिले, काही पुस्तकं दिले, अशा गोष्टी ज्या वयाच्या नुसार त्या बाळाला काही दिलं तर बाळ त्याच्यामध्ये पण रमतं. तर आपणच पालकांनीच सुरुवातीला लहान बाळाला मीडिया, सोशल मीडिया किंवा मोबाईल आणि TVचा सवय लावली नाही पाहिजे. नक्कीच. सर,
हा जो प्रश्न होता तो यासाठी होता कारण बरेचसे लहान बालक आहेत ते जेवण करत नाही. जर म्हणजे मोबाईल जर दिला नाही तर ते जेवण करत नाही. जर मोबाईल त्यांच्या हातात असेल तर ते खुशी खुशी जेवण करतात आणि जेवण संपवतातही. पण ही देखील एक चुकीची पद्धत आहे की लहान लेकरांना जेवण करताना मोबाईल हातात देणं. इवन आपल्याला देखील आपले आई वडील सांगतात की मोबाईल हातात घेऊ नका जेवण करताना किंवा मोबाईलवर बोलू नका. या सगळ्या गोष्टी होतात. आणि सर यासोबतच जसं जसं आपण बघतो की स्पर्धेच्या युगामध्ये देखील मानसिक आरोग्य कसं सांभाळलं पाहिजे. आता स्पर्धा सगळीकडेच आहे. आपण जसं बघतो की तुम्ही हा प्रश्नाशी मागचे प्रश्न पण निगडीत आहे की आपण बघतो की मोबाईल मुलांमध्ये फार वाढलेला आहे आणि मोबाईलमुळे काय होतं तर मुलं चिडचिडी बनतात, हट्टी बनतात आणि त्यांच्यामध्ये पेशन्स नावाची गोष्ट नसते. एखादी गोष्ट पाहिजे तर लगेच पाहिजे, पटकन पाहिजे, ते थांबू शकत नाहीत आणि नाही मिळाली तर मग चिडचिडेपणा करणं किंवा एखादी गोष्ट फेकणं किंवा जास्त व्हायलेंट होणं असं लहान मुलांमध्ये दिसतं. तर आपण जर लहान मुलांना कमी वयाचे असतानाच चांगले चांगले जसे पूर्वीच्या काळामध्ये लहान मुलांनाच गोष्टी सांगणं, मोठ्या लोकांबद्दल, व्यक्तींबद्दल त्यांची चरित्र सांगणं किंवा रामायण महाभारत अशा गोष्टींचं ज्ञान देणं, ह्या गोष्टी व्हायच्या. पण आता आजच्या काळामध्ये धकाधुकीच्या आयुष्यामध्ये पेरेंट्सकडेच वेळ नाही आहे, पालकांकडेच वेळ नाही आहे की लहान मुलांना वेळ देण्याचा. त्यामुळं लहान मुलांमध्ये मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम्स खूप वाढलेले आहेत. मग त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतील, मग बेड वेटिंग आम्ही म्हणतो किंवा पायका म्हणजे माती खाणं किंवा मग चिडचिडेपणा खूप जास्त करणं किंवा एक व्हायलेंट बिहेवियर किंवा टँट्रम आम्ही ज्याला म्हणतो ते करणं. हे बरेचसे प्रकार ज्याला बिहेवियरल डिसऑर्डर्स आम्ही म्हणतो असे प्रकार लहान मुलांमध्ये भरपूर दिसतात. सर मैदानी खेळ आरोग्याचं कशी आपण सांगड घालतात. मैदानी खेळ म्हणजे आता जसं मी सांगितलं की आपण जर मैदानात खेळलो, लहान मुलं जर मैदानात खेळले तर त्याच्यामध्ये त्यांचे स्नायू बळकट बनतात. उन्हामध्ये गेल्यानंतर एक उन्हामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळतं. व्हिटॅमिन डी मुळे तुमचे बोन्स किंवा जे आपण ज्याला हाडं म्हणतो ते मजबूत बनतात. ह्या सगळ्या गोष्टी, रक्तभिसरण व्यवस्थित होतं, ब्लड सप्लाय चांगलं होतं, हार्ट पंपिंग चांगलं होतं, तुमची दृष्टी चांगली सुधारते किंवा कारण तुम्ही स्वच्छ नॅचरल प्रकाशामध्ये असता तर तुमची दृष्टी चांगली होते. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम मग तुमच्या इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार क्षमतेमध्ये होते आणि कुठल्याही आजारासाठी, जसं आपण व्हायरल आजार आता जास्त दिसतात, त्या आजारासाठी लढण्यासाठी क्षमता ह्या मुलांमध्ये जास्त असते जे खेळतात असे. सर हे जे मुलं असतात म्हणजे जे की 1 वर्षापासून ते 16-17 वर्ष वयोगटाचे जे मुलं आहेत त्यांच्या आहाराबद्दल तुम्ही काय सांगताल. त्यांच्या आहारामध्ये फ्रूट्सचं प्रमाण किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांनी आहारात सेवन केल्या पाहिजे. बरोबर आहे. हा फार योग्य प्रश्न आहे ज्याला आपण कम्प्लीट डाएट म्हणतो. कम्प्लीट म्हणजे काय, आपल्या शरीराला डाएटमध्ये काय लागतं तर ग्लुकोज ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो, फॅट्स, प्रोटीन्स, मिनरल्स, व्हायटमिन्स साधारणपणे आणि ट्रेस एलिमेंट्स हे असे 5-6 गोष्टी लागतात. त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन्स लागतात कारण तुमचे ते बॉडी बिल्ड करण्यासाठी, बॉडी वाढवण्यासाठी जास्त प्रोटीन, फॅट लागतात. कार्बोहायड्रेट्स हे तुमच्यासाठी एनर्जी सोर्स असतं, ज्याच्यातून एनर्जी मिळते त्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो किंवा शुगर आपण ज्याला थोडक्यात म्हणू शकतो. तर ह्या 3 गोष्टी आणि नंतर छोट्या एलिमेंट्समध्ये कमी प्रमाणामध्ये लागणाऱ्या गोष्टी म्हणजे मिनरल्स, व्हायटमिन्स आणि ट्रेस एलिमेंट्स जे की तुम्हाला कम्प्लीट डाएट घेतलं तरच ते मिळतं. म्हणजे आहारामध्ये सगळंच पाहिजे, दूध पाहिजे, तुम्हाला कडधान्य पाहिजे, भाज्या पाहिजेत, फ्रूट्स पाहिजे. जी नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी अंडी वगैरे चांगली असतात. तर हे तुम्हाला सगळ्याच एकाच प्रकारचे अन्न न घेता हे सगळं जर घेतलं तर सगळ्या गोष्टी मिळू शकतात. नक्कीच की आपल्याला बालपणापासून ते आपलं जे काही वय आहे या सर्व वयामध्ये आपण जे काही डाएट घेतो ते एक प्रॉपर डाएट घेणं देखील गरजेचं आहे. यामध्ये आपण जंक फूडला अवॉइड केलं पाहिजे जे की आपण नाही खाल्लं पाहिजे. सर जसं की मी आत्ता तुम्हाला विचारलं की शालेय मुलांच्या किंवा कॉलेजचे जे मुलं असतात या सगळ्यांचा आहार किंवा त्यांचं मानसिक आरोग्य या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं पालक आणि शिक्षकांचं कसं योगदान असतं. आता घरी पालक आणि शाळेत शिक्षक, लहान मुलं हे 2च ठिकाणी असतात, एक तर घरी असतात किंवा शाळेत असतात. आता आपण कसं म्हणतो की मुलांना आपण पालकत्व कसं सिद्ध करतो म्हणजे आपण मास्टर्स बनतो. तर आपल्याला पालकांना हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही मुलांना हे करा असं सांगून मुलं करणार नाहीत.
म्हणजे याला इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो किड्स डोंट लिसन टू व्हॉट यू से, किड लिसन्स टू व्हॉट यू आर. म्हणजे काय की तुम्ही जे सांगताय ते ऐकणार नाही, ऐकणार नाही. पण तुम्ही जे करता ते अनुसरण करणार. बरोबर. तुम्ही टीव्ही बघणार तर मुलं टीव्ही बघणार. तुम्ही म्हणाल टीव्ही बघू नका आणि तुम्ही स्वतः 4-5 तास टीव्ही बघणार तर मुलांना ते जमणार नाही. जमणार नाही. तुम्हाला तुमचं अनुकरण करणार आहे. त्यामुळे आधी तुम्हाला हेल्दी फूड खायचं आहे, आधी तुम्हाला व्यायाम करायचा आहे, आधी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, तुम्हाला मीडिया, सोशल मीडिया, मोबाईल पासून लांब राहायचं आहे, तरच मुलं तुमचं अनुकरण करतील. हे घरी तुम्हाला करायचं आहे. आणि शाळेतही शिक्षकांनी त्या चांगल्या गोष्टी, चांगल्या हॅबिट्स रुजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. शिक्षणाबरोबरच चांगल्या गोष्टी शिकवणं, ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जसं आधीच म्हटलो की थोर व्यक्ती असतील, त्यांची जीवनी असेल त्याच्याबद्दल सांगणं, किंवा मग आपल्या मोठ्या मोठ्या भारताच्या इतिहासाबद्दल असेल, किंवा शिवाजी महाराज असे मोठमोठे महापुरुष जे होऊन गेले त्यांच्या जीवनीबद्दल सांगणं. हे जर सांगितलं तर लहान मुलांचं जे काही आता हिप हॉप कल्चरकडे जाण्याऐवजी ते आपल्या संस्कृतीमध्ये राहतील असं मला वाटतं. नक्कीच. सर, बालदिनाबद्दल आपण सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? बालदिनाबद्दल, बालदिवस म्हणजे ॲक्च्युली बालदिवस आपण म्हणतो, पण आपली सगळ्यांचीच जे मोठे आहेत त्यांची त्या दिवशी रिस्पॉन्सिबिलिटी असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांची समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीची ही रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आहे की ह्या बालदिनी आपण सगळ्यांनीच हे लक्ष दिलं पाहिजे की आपल्याकडून कुठल्याही म्हणजे आपण बालकाला काय करावं हे सांगण्याऐवजी आपण स्वतः जर एक परफेक्ट इंडिव्हिज्युअल बनलो तर प्रत्येक बालक हे आपल्याकडे बघून तो नक्कीच चांगला एक इंडिव्हिज्युअल, एक सिटिझन बनेल असं मला वाटतं. आणि बालक दिवशी एकच मी सांगू इच्छितो की तुमच्या घरी, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या कॅम्पसमध्ये, सोसायटीमध्ये जेवढे काही लहान मुलं असतील, जेवढे काही तुमच्या घरी पण असतील, तुमच्या बाहेर असतील, त्यांच्यासाठी काहीतरी करा. म्हणजे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक, बौद्धिक ह्या विकासासाठी तुम्ही पण प्रयत्न करू शकता असं मला वाटतं. कारण आजचं बालक हे उद्याचं भविष्य आहे. नक्कीच सरांनी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपल्याला सर्वांना दिलेली आहे. सरांना जर आपल्याला भेटायचं असेल किंवा व्हिजिट करायची असेल तर सरांचं एक हॉस्पिटल आहे बजाजनगरमध्ये. ज्यांना बजाजनगर जवळ पडत असेल ते श्री गजानन बाल रुग्णालय या ठिकाणी देखील जाऊन सरांशी भेटू शकतात, किंवा मग JJ+ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे की जिल्हा कोटासमोर आहे, तिथे देखील आपण सरांशी संपर्क साधू शकतात. सर, आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.